स्वागत आहे भावानं पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या सुंदर अशा ब्लॉगमध्ये. होऊ शकतात भाऊ पुन्हा एकदा तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन आले. आणि सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का भाऊ, तुम्हाला 2-4 दिवसापासून सांगते सोमवारपासून आपलं जे चॅलेंज होतं ते स्टार्ट करणार पण विषय कसा झाला आहे भाऊ, जरा कसं होतं आहे विषय. आता मला सांग कुठलं बी काम करताना ना जर त्यातमध्ये गॅप पडला ना ते मग ते रफपेटतच जातं आहे. आणि विषय कसा झाला मध्ये दिवाळीची सुट्टी जिमला असल्यामुळे जरा गोळ झाला. त्याच्यामुळं माझं चॅलेंज पण बिघडलं, सगळं बिघडलं. कपडे काल पण हा व्हिडिओ घेतला पण नुसतं ब्लॉग बनवत गेलो, इकडे तिकडे गेलो आणि कपडे धुवायचे सोडल्यानंतर गेलो. खाली बूट धुवून टाकलं का कारण भाऊ ना. सांगायचा मुद्दा काय माहिती आहे का, आजपासून स्टार्टिंग करणार होतो. जाग पण आली होती, उठलो पण होतो, परत अजून झोपलं. आळस, फक्त आळस शिरला. म्हणजे मागचे 2-3 दिवस जे दिवाळीमुळं हे झाला का नाही विषय, त्याच्यामुळं तुमचा भाऊ काही जाऊ शकला नाही. पण भाऊने एकदा स्टार्ट केलं ना आत्ता खरं बंद करणार. आणि पाठीमागच्या वेळेस हेच बोलत आलो, पाठीमागच्या पण टाईमिंगला मी असंच बोलायचं. आता स्टार्ट केलं आहे ना, आता बंदच नाही करणार, आता बंदच नाही करणार. पण मध्ये काय नाही आता विषय आता कामावरचं पण बघा. मी काय म्हणलं होतं ह्या महिन्यामध्ये एक पण सुट्टी घेणार नाही, कंटिन्यू कामाला येणार. तर कंटिन्यू आलो पण तरी पण भाऊनं त्यातनं पण 2 सुट्ट्या झाल्या. आता ठरवले, आता पुढच्या महिन्यात ठरवले बरं. एक संयम ठेवून मस्तपैकी 1 महिना कंप्लीट भरायचं. म्हणजे ना कुठलं काय पण शरीर दुखू द्या, काय पण दुखू द्या, काय विषय नाही. तर म्हणजे संयम ठेवून बघायचं आपण संयम कितीमध्ये आपल्या अंगामध्ये. ठीक आहे, जे 90 दिवसाचं चॅलेंज त्यातलं तर 18 दिवस आपलं कंप्लीट झाले. आता स्टार्टिंग उद्यापासून करायची म्हणजे करायची. आज रात्री किती पण वाजू द्या, रूमवरती 9 वाजले गेल्यानंतर कपडे बिपडे धुवून टाकणार. कुठं तर काय रात्री धुवून टाकलेत, आता वळतील ते. तर उद्यापासून तुमच्या भाऊचं चॅलेंज सुरू होणार. अरे एक गोष्ट जी काय असेल त्यांनी भाऊ तर बघू शकता. स्ट्रगलच्या बाबतीत बोलूच नका भाऊ, रिअलिटी मी सांगतो. फक्त हे आपलं हे येऊ द्या. आता हे वर्ष ना आता संपत आलं. अजून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिने तर आपल्याकडे आहेत. या वर्षामध्ये या 3 महिन्यामध्ये तर असं नॉर्मली आपले थोडेसे पर्सनॅलिटी बनवायची मॅट ठरवलं की जेणेकरून 2026 ह्याची स्टार्टिंग आपली म्हणजे त्यात पण स्ट्रगलच करायचा. 2026 चालू आहे आता. 2026मध्ये पण आपल्याला स्ट्रगलच करायचा आहे. काय काम असू द्या काय नाही ठरवले. ना कुठला बहाणा, ना कुठला एक्सक्यूज, ना कुठले मित्रमंडळ, ना कुठले मैत्रिमंडळ, कुठलं बी काय असू द्या, ना कुठली फॅमिली, ना कुठला शो करायचा. फक्त त्यामध्ये ठरवले आपण काय म्हणतात कंटिन्यूली आणि कन्सल्ट हा शब्द मला बोलता येत नाही जास्त करून. कन्सल्टेट काय असेल ते गोष्ट बघा. तर ह्याच्यामध्ये ठरवले की ह्याच्यात गिव अप करायचं नाही आता कुठल्या पण गोष्ट आपलं. कारण तो आपल्यापाशी टाईम, तुमच्या भाऊपाशी टाईम लई कमी राहील. कारण करून दाखवायचं आहे. करून दाखवायचं म्हणजे नाही स्वतःच्या पायावरती उभं राहायचं. आता किती दिवस लोकांच्यात काम करणार मला सांग, किती दिवस रोज असं गुलामी मानसिकता किती. आता ह्यांचं बाकी आपलं माइंडसेट वेगळं आहे म्हणलं जरा वेगळं राहिलंच पाहिजे. कसं आहे ह्यांचं माइंडसेट काय आता हे तर बघू शकताय. हे काउंटरवरती 4-4, 5-5 वर्ष झाले त्यांना. 5 वर्ष झालं कंप्लीट त्यांचं एकच माइंडसेट. दररोज एकच जायचं, दररोज यायचं. कारण त्यांना फॅमिली आहे त्यामुळे त्यांना सांभाळावं लागतं. पेमेंट पण तसंच घेतात कारण जुनं आहे. 5 वर्ष झालं 18,000 पेमेंट घेतात. किती 18,000 12,000 तसं जुनं पण आहेत कारण तसे दिवस पण काढलेले आहेत. तसा विषय सांगायचा मुद्दा काय म्हणजे आपलं जरा माइंडसेट वेगळं आहे. कारण आपण तरुण पिढीतलं त्यांचा विषय कसा त्यांचा माइंडसेट कसा आता त्यांना जबाबदारी आहे नाही. आपल्यावरती काही जबाबदारी नाही पण तरी पण जबाबदारी आहे त्या म्हणजे स्वतःच्या जबाबदारी. कारण जेणेकरून ना आता जे आपण काम करतोय ना ते फ्युचर अँड टाईममध्ये जाऊन जर आपल्याला हे करायचं नाही म्हणून तर किंवा मी जी बघतोय किंवा ते माझं उद्या फ्युचर अँड टाईम लावून लग्न होईल, हे रिक्वेस्ट होईल. तर मी जे बघतोय किंवा ते बघतोय माझ्या मुलाबाळांनी नाही बघलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न चालू आहे. प्रयत्न तर तुम्ही बघू शकता खतरनाक प्रयत्न चालू आहे. आणि तुमच्या भाऊनं तुम्हाला सांगितले जेणेकरून कुठलं काम असं नाही सोडलेलं, सगळं काम केलेलं आहे. ऑलराऊंडर भाऊ, ऑलराऊंडर. कुठलीही गोष्ट असू द्या. हॉटेलमध्ये वेटरचं काम असू द्या, परत बारमध्ये वेटरचं काम असू द्या, बारमध्ये वेटरचं काम केले, हॉटेलमध्ये वेटरचं काम केले, सगळी तयारी करून आलं आहे. परत 2020च्या आसपास मी अकॅडमी जॉईन केली होती सिरियस करिअर अकॅडमी सांगोल्या साईडला. तिथं 1 महिना अकॅडमी केली. त्याच्यानंतर मी 2020ची जी पहिली अग्निवीर भरती होती त्याच्यामध्ये ट्राय केलं होतं. विषय कसा झाला माहिती आहे का, त्याच्यामध्ये आपला विषय कसा झाला, अग्निवीरच्या भरतीला जेव्हा ट्राय केलं होतं ना
तेव्हा हाईटला कमी काढलं, हाईटला बाहेर काढलं, डायरेक्ट बाहेर काढलं. तेव्हा तरी एवढा तिथं तरी एवढा नर्वस झालो होता ना, लई खतरनाक नर्वस झालो होता. मोहम्मदनगरला राहुरीमध्ये आमचे म्हणजे माझा हे आला होता, जे काय असेल मी फॉर्म भरल्यानंतर तिथं जायचं होतं. गेलो हाईटला बाहेर काढलं, परत अजून निघलो. आणि गोष्ट कशी आहे म्हणजे सगळ्या गोष्टीतून निघालेलं आहे. मार्केटिंग लाईन केलेली आहे सगळीकडं. आणि इव्हन गोष्ट मी दिल्लीपर्यंत जाऊन आलो, दिल्लीपर्यंत. माझ्या खानदानात अजूनपर्यंत कोणी आणि एकटा ब्लॉग काय बनवायचं थांबणार. ह्या सर्व गोष्टीतनं सांगायला एकच मोठं आहे, तुमच्या भाऊपाशी टाईम खूप कमी आहे, तरी पण त्यातून भाऊ तुमचा ना थोडंसं त्याचं एन्जॉयमध्ये टायमिंग घालवलं पाहिजे ना. शरीराला एन्जॉय पाहिजे. सारखं सक्सेस आणि हे ते व्हिडिओ टाकायचं हे ते थोडंसं मग माइंड घेऊन जाते ना, थोडं तरी माइंड फ्रेश पाहिजेलच ना. त्याशिवाय मग कसं व्हिडिओ आपलं चांगलं येणार हे ते मी ठरवलं आहे. बाकी कॅमेऱ्याच्या पाठीमागून का असणार, तुमचा भाऊ साम्राज्य खडा लय खतरनाक हां, सुट्टी नाही. आणि आता ठरवले कोणाची नावं घेत बसणार ना. रात्री मी गेलो बरं का, घरी गेलो रूमवरती, म्हणजे माझा भाऊ होता, भावाच्या रूमवरती गेलो. माझी चुलती मला बोलली की कोणाची नावं घेत बसू नको, त्यांना कसं वाटायला हे ते. पण ठरवलं म्हणलं ठीक आहे, कोणाची नावं काय घेत बसायचं. आणि नाव कुठं काय कोणाचं काय घेतलं, पण मी कोणाचं नाव घेतलेलं काय घेतच नाही कुठल्या पण एवढ्या. म्हणजे ते रिलेशनच्या बाबतीत हे त्यांनी व्हिडिओ वगैरे बघितला. आणि महत्त्वाची गोष्ट सांगायची काय म्हणते का, त्यांनी व्हिडिओ बघितला, पण त्याच व्हिडिओला त्यांची लाईक बिक नाही. आणि नको आहे आपल्याला काय नाही गेली ते चालतंय, ओके. आपल्याला काय सुद्धा नको आहे, आपलं जे कमवायचं आहे ना मेहनतीवरती आणि जे काय असेल ते आपल्या ह्याच्यावरती कमवायचं. आणि जेव्हा मी मनापासून मला कोणी लाईक करेल किंवा सबस्क्राईब करेल, आणि मी कुठल्याही व्हिडिओमध्ये मला लाईक करा, मला सपोर्ट करा, मला सबस्क्राईब करा, बाकी तर मला माहीत आहे मी किती कष्ट करतो, कितपत कष्ट करतो किंवा कितपत मी हे करतो, मला माहीत आहे स्ट्रगल. आणि मला मेहनतीचं फळ भेटेल का नाही भेटेल हे पण मला माहीत आहे. कारण मला माहीत आहे ह्या गोष्टीमध्ये मी जी रस्ता निवडला, ही सोशल मीडियाचा दौर आहे, त्याच्यामध्ये मला स्ट्रगल खूप करावं लागणार आहे. जसं की बोलायला गेलं तर खूप स्ट्रगल करावं लागतं. मी आता मला तुम्ही सांगा, इंस्टाग्रामवरती मला 6 फॉलोअर्स वाढवायसाठी मला 5-6 महिने घासावं लागली. ती बी कुठं कसं तिथं बघितलं तर तिथं थांबावं लागलं. परत वरती म्हणलं तर वरती बघावं लागलं. लोकांचे चेहरे स्पेस करावं लागले. हे लोक काय बोलतील हे माइंडमध्ये हे करावं लागलं. लोक मला हसली, पण आता मला ना कोणी ओळखत नाही, मला हसत नाही, काय नाही. कोणी नवीन असेल जर, कारण मी आता ओळखतोय सगळ्यांनी, रोज येत आहे कॅमेरा असा धरतं, इकडे तिकडे करताय, हाय बाय करताय. आता हे लोक हे बघत चालला होता, माझ्या अलीकडला होता ना तो बघत होता. पण मी नाही, आपण ठरवले काय म्हणतात हां, पण तुम्ही तरी मग माझं लक्ष तिकडे गेलं. आता बघू शकता, आता ही पोरं चालली, ती पोरं बघणार आता म्हणजे बघते. पण हेच सांगायचं मला, बाकी काय करायचं नाही. लोकांकडे लक्ष देणार नाही, काय नाही. एक ठरवले आपण, माइंडसेट आपला एकच. त्याला आता प्रॉब्लेम कस्टमर आलेला आहे तुमच्या, रस लावायचा आहे आपल्याला. त्याला रस लावताना म्हणून व्हिडिओ दाखवतो मग. चला दिवानो स्ट्रगल लय खतरनाक आहे भाऊ, लय म्हणजे लय. या ऊसाची सुरुवात मी एक दिवशी लय खतरनाक स्ट्रगल आहे आपल्या भाऊ. सुट्टी देणार नाही रे भाऊ, खरंच सांगायचं म्हणतो नाही म्हणतो. हे नका दिसतात ना